नागपूर विधान भवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवू ॲडव्होकेट वामनराव चटप। मागील 119 वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे यासाठी विविध व्यासपीठावर मागणी करून 12 वर्षांपासून सतत जन आंदोलन करून विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ राज्याची मागणी तीव्र केली आहे। आता विदर्भ राज्य आंदोलन समिती 10 ऑगस्ट 2024 ला नागपूर विधान भवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकवणार आहे। आंदोलनापूर्वी समितीचे कार्यकर्ते यशवंत स्टेडियम येथे 10 ऑगस्टला दुपारी 12 वाजता एकत्र येणार असून समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विधान भवन संविधान चौक पर्यंत लॉग मार्च काढून विधान भवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकविणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप यांनी बुधवारला श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। या आंदोलनात 11 तालुक्यातले जवळपास 5000 लोक सहभागी होणार आहेत। केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजपसह अनेक पक्षांनी विरोधी पक्षात असताना स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी आंदोलनात भाग घेतला होता, परंतु सत्तेत येता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती बाबतीत विदर्भातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहे। आता सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य दिले नाही तर आगामी काळात विधानसभा निवडणुकीत विदर्भातील जनता याचे चोख उत्तर देणार, असेही चटप म्हणाले। पत्रपरिषदेत विदर्भ राज्य आंदोलन समिती अध्यक्ष ॲडव्होकेट वामनराव चटप, पूर्व विभाग अध्यक्ष अरुण केदार, मुकेश मासुरकर, डॉक्टर रमेश गजबे, किशोर दहेकर, कपिल इद्दे, मितिन भागवत आदी पदाधिकारी उपस्थित होते। विदर्भ राज्य आंदोलन समितीने नव्या सरकारला चेतावणी देण्याकरता 10 ऑगस्ट 2024 ला यशवंत स्टेडियम पासून तर विधान भवनापर्यंत लॉन्ग मार्च काढून झेंडा ऊंचा रहेव हमारा म्हणून महाराष्ट्रवादी चले जाओ असं म्हणून अब की बार विदर्भ सरकार म्हणून विदर्भाचा झेंडा नागपूरच्या विधान भवनावर लावण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली। आज 3 दिवस त्यासाठी जिल्हावार दौरे चालू आहे आणि आम्ही याचं विदर्भाचं राज्य मिळवून